आणि यानंतर अशी बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातले चित्र आपण पाहूया। ठाणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपलंय। पहाटे 5:30 पर्यंतच्या 21 तासात 187 मिलीमीटर पाऊस झालाय। ठाण्यात आतापर्यंत मोसमातला 1000 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। 1135 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पहाटे 5:30 पर्यंतच्या 21 तासात 187 मिलीमीटर पाऊस झालाय ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये। काल दिवसभरही प्रचंड पाऊस होता, दिवसभर पाऊस होता आणि त्यानंतर रात्रभर देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि आज सकाळपासूनही पावसाचा तोच जोर, तीच संततधार आपल्याला ठाणे जिल्हा आणि ठाणे शहरामध्ये पाहायला मिळते। आणि याच नंतर ठाण्यातील मासुंदा तलावाची दृश्य आपण पाहतोय। मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि रस्त्यावरती पाणी आलंय। ठाण्यामध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातला एक महत्त्वाचा तलाव मासुंदा तलाव ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये हा तलाव आहे आणि इथूनच स्टेशनला जाणारी येणारी वाहतूक देखील सुरू असते। सकाळी 8:15 वाजताची ही मासुंदा तलाव परिसरातली दृश्य आपण पाहतोय। तलाव ओव्हरफ्लो झालाय, पाणी रस्त्यावर आलंय, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। काल दिवसभर झालेला पाऊस, रात्रभर कोसळणारा पाऊस आणि सकाळपासून सुरू असलेली पावसाची संततधार यामुळे मासुंदा तलाव हा पूर्णतः भरलाय, ओव्हरफ्लो झालाय आणि रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे। हाच मार्ग आहे जिकडून शहरातली स्टेशनकडे जाणारी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात सुरू असते। तर ठाण्यात मासुंदा तलावालगतच्या रस्त्यावर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। सार्डिस ब्रिजकडून येणाऱ्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे। त्यामुळे ठाणेकरांनी मासुंदा तलावाजवळून वाहतूक टाळावी असं आवाहन करण्यात आलंय। ठाणे बाजारपेठ परिसर, मासुंदा तलावाजवळचा चौक हा पाण्याखाली गेलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। गुडघावर पाणी साचलेलं आहे सार्डिस खाली। आमच्या प्रतिनिधींनी इथली परिस्थिती जाणून घेतली, आपण पाहूया। ज्या प्रकारे ठाण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे ठाण्यातील तलावापैकी एक असलेला मासुंदा तलाव हा आता भरून वाहू लागतोय। कारण आपण जर सध्याची स्थिती आपण या मासुंदा तलावाची बघितली तर पूर्णपणे या तलावामध्ये पाणी भरलेलं आहे आणि आतमधला जो भाग आहे तो सुद्धा आपण बघतोय पाण्याखाली गेलेला आहे। आणि हा तलाव भरल्यामुळे हे पाणी कशा प्रकारे बाहेर येते, कारण जसा पावसाचा जोर वाढतोय तशी ही याची जी पातळी आहे ती आपण इथे दृश्यांमध्ये बघूया। जसा पावसाचा जोर वाढतोय तसं हे पाणी बाहेर येते आणि हे पाणी बाहेर आल्यानंतर तलावपाली परिसर हा एका बाजूने जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ही दृश्य आपण बघतोय, स्टेशनकडनं येणारा हा सगळा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ठाणे मार्केटचा हा सगळा परिसर आहे। स्टेशनपासनं ही सगळी वाहनं पुढे जांभळी नाका असेल किंवा मग कॅसल मिलच्या दिशेने जातात आणि हा संपूर्ण रस्ता आपण बघतोय पूर्णपणे पाणी साचलेला आहे। गुडघाभर पाणी आहे। त्यातनं या सगळ्या रिक्षा असतील, त्यासोबतच ठाणे शहरात विविध ठिकाणी जाणाऱ्या TMT बस असतील, या सगळ्या पाण्यातनं आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। पावसाचा जोर अजूनही कायम आहे। मार्केट परिसर याच्या बाजूला आपण बघितलं हे बघा, ही बस कशा पद्धतीने या सगळ्या पाण्यातनं पुढे मार्गस्थ होती आपण बघतोय। सकाळची वेळ आहे, अनेक जण कामाला निघालेले आहेत आणि या मुसळधार पावसातनं वाट काढत पुढे ते जात आहेत। मार्केट परिसर आपण बघतोय, पलीकडे आपण बघितलं मार्केट परिसर आहे आणि मार्केट परिसरात सुद्धा ज्या प्रकारे मासुंदा तलाव भरलेला आहे ते पाणी बाहेर येते आणि त्यामुळे हा सगळा भाग जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय।